श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा अभंग घेतलेला आहे. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके. जाऊ पुढे भिके, जाऊ पुढे भिके, कुतरी घर राखती. नांदणूक ऐसे सांगा, नांदणूक ऐसे सांगा, नाही तरी वाया भोगा. थोरपण अंगा, थोरपण अंगा, तरी ऐसे आणावे. अक्षयी साचार, अक्षयी साचार, केले साया सान्नी घर. एरंडासी हार, दुजा भार ना साहती. एरंडासी हार, दुजा भार ना साहती. धन कण घरोघरी, धन कण घरोघरी, पोट भरे भिकेवरी. जतन ती करी, जतन ती करी, कोण गोरे ढोरे वासरे. झाली सकळ निश्चिंती, झाली सकळ निश्चिंती, भांडवल शेणमाती. झुळझुळीत भिंती, झुळझुळीत भिंती, वृंदावने तुळशीची. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, अवघा निवाराला हेवा. कुटुंबाची सेवा, कुटुंबाची सेवा, तोची करी आमुच्या. इथे संत तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात, आम्ही नेहमीच दैववानच आहोत, कारण निष्कांचन चोर देखील आमच्याजवळ यायला भितात. आम्ही भिक्षा मागायला बाहेर गेलो की मागे आमचे घर कुत्रे राखतात. अशी कोणाची नांदणूक असेल? तशी नसेल तर घरदाराचे व्यर्थ कष्टच होतात. थोरपणा जर अंगी आणावायचा असेल तर तो आमच्यासारखा आणा. आम्ही मोठ्या कष्टाने अक्षय आणि खरे घर केले आहे. त्या घराला एरंडाची आणि शेराची लाकडे वापरली आहेत. याचा अर्थ घर बांधणीसाठी आम्ही फारशी चिंता केली नाही. आमचे द्रव्य धान्य लोकांच्या घरी भरले आहे. आम्ही कामापुरती भिक्षा मागून पोट भरतो. गुरे ढोरे कोण जतन करत बसेल? आम्ही सर्वच बाबतीत निश्चिंत आहोत. शेण माती हेच आमची सामुग्री. शेणाने सारवलेल्या भिंती आणि स्वच्छ वृंदावन हेच आमचे धन. काय सांगू, देवांनी आमची सर्व विषयांची हावस नाहीशी केली आहे आणि आमच्या कुटुंबाची सेवा देखील स्वतः पांडुरंगच करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.